मॉर्निंग ट्रेडर्स. आज डेट आहे 19 ऑगस्ट मंगळवार आणि टाइम झालेला आहे 9:04. मार्केट ओपन व्हायला अजून काही वेळ बाकी आहे. त्याच्या आधी आज जे ट्रेडिंग करायचे त्याच्यासाठीच्या आपल्या ज्या काही लेवल्स आहेत, सपोर्ट आणि रेजिस्टन्स, या ड्रॉ झालेल्या आहेत. रेड लाईन ज्या आहेत त्या आपल्या रेजिस्टन्स लाईन्स आहेत. इथून मार्केट आलं आणि इथं जर आपला पॅटर्न बनवला तर इथून आपला बिअरिश व्ह्यू असणार. आणि जेव्हा मार्केट ग्रीन लाईन्स म्हणजे आपल्या सपोर्ट वरती येईल तर इथून आपला असणार आहे बुलिश व्ह्यू, तो पण पॅटर्न बनवल्याच्या. जेव्हा बुलिश व्ह्यू असेल आपला, तिथून आपण कुठला सेल करणार, आणि जेव्हा बिअरिश व्ह्यू असेल म्हणजे रेजिस्टन्स वरती, तिथून आपण कॉलला सेल करणार. हे सगळं करणार आपण अकॉर्डिंग टू स्ट्रॅटेजीच्या रूल्स नुसार. तर वेट करूयात आणि पाहूयात मार्केट आज सपोर्ट वरून फिरतंय का रेजिस्टन्स वरून फिरतंय. तोपर्यंत वेट करूया. ट्रेड घेतलेला आहे आपण. निफ्टी जे आहे, निफ्टी मध्ये सपोर्टला आल्यामुळं कुठला सेल केलेले. जस्ट आपण पोझिशन घेतली. ऑर्डर्स मध्ये बघू शकतो आपण 8:25 म्हणजे काही सेकंदापूर्वीच आपण पोझिशन घेतली. वेट करूयात आणि पाहूयात आता काय होतं. स्टॉप लॉस जो आहे तो आपला एकदम परफेक्ट ठिकाणी आहे आणि तो आपण ट्रेल पण करणार आहे अकॉर्डिंग टू मार्केट. तर पाहूयात, वेट करूयात. ट्रेड क्लोज झालेला आहे आणि आज एकच ट्रेड घेतला होता. त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की जवळपास 1100 रुपयाचा लॉस झालेला आहे. कुठला सेल केलं होतं आपण, मार्केट आपल्या सपोर्टला आलं होतं. स्ट्रॅटर्जी जी आहे त्या स्ट्रॅटर्जीनुसार आपण ट्रेड घेतो, त्याच्यामध्ये प्रॉफिट हो किंवा लॉस हो. 9:25 आपण कुठला सेल केलं होतं आणि 9:36 जवळपास आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहे. तर त्याच्यामध्ये ऑलमोस्ट आपला 1100 रुपयापर्यंतचा लॉस झालेला आहे. हा जो आपण ट्रेड घेतला होता, तर आपण इथं मार्केट जेव्हा सपोर्टला आलं होतं तेव्हा कुठला सेल केलं होतं आणि मार्केट थोडंफार वरती पण गेलं होतं, बुलिश पण झालं होतं, पण परत फास्टली अगेन्स्ट फिरलं मार्केट आणि आपला स्टॉप लॉस हिट केला. असो, नेक्स्ट ट्रेडमध्ये आपण नक्कीच त्याच्यामध्ये प्रॉफिट होईल, कारण आपण जी स्ट्रॅटेजी आहे त्याचे रूल्स फॉलो करतो आणि रूल्स फॉलो केले तर आपण याच्या मागचं जे बॅक टेस्टिंग आपण पाहिलेले तर त्याच्यामध्ये आपल्याला नक्की प्रॉफिट होतं.